हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे की मी दिवसभर शॉपमध्ये काय काय करते आणि माझं डेली रुटीन कसं असतं ते. तर चला मग बघूयात. तर शॉपमध्ये आल्याला सर्वात पहिले मी झाडून घेते. सगळं शॉप असं छान मस्त झाडून घेते आणि तेवढ्यात आमच्या कामवाल्या मावशी येतात, मग त्या पुसूनही घेतात छान. आणि पुसून झाल्यानंतर मी देवपूजेला लागते. पण त्यांना झाला होता लेट म्हणून मी आधीच देवपूजा करायला घेतली. मग देवपूजा केली आणि साईडला हा अथर्व डिस्प्लेला स्टॉक लावत होता. आणि पूजा करताना छान अशी देवाची गाणी, हनुमान चालिसा, तारक मंत्र अशी मी रोज गाणी लावत असते आणि खूप जास्ती प्रसन्न वाटतं. आणि मला माझ्या कस्टमरने आम्हाला खूप छान असा फीडबॅक दिला आहे की तुमच्या शॉपमध्ये आल्यावर मंदिरात आल्यासारखं वाटतं, असं 1-2 जणांनी सांगितलं आहे आणि खूप जास्त प्रसन्न वाटतं. पूर्ण शॉप लावायला आणि सेट करायला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास जातो. आणि हे सगळं रोजचं रुटीन आहे. सकाळी आल्यानंतर हे कामं ठरलेली आहेत, त्याची ठरलेली असतात आणि माझीही ठरलेली आहेत. आणि राहिलेली कामं आम्ही त्या मावशींकडून करून घेतो आणि मग मी माझी कामाला सुरुवात करते. माझी थोडीफार जी काही कामं असतात ती मी करते. हिशोब राहिलेला असतो किंवा अजून काही कामं असतात ती करून घेते. आणि सगळी कामं झाली की मी एकदा हनुमान चालिसा वाचते, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. बाकी इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा देवामध्ये वेळ घालवला, नामस्मरण केलं तर आपल्यासाठी तेवढंच चांगलं आहे आणि मनही प्रसन्न राहतं आणि मूडही चांगला राहतो. मग पटापट माझी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती कारण ब्रेकफास्ट केला नव्हता, म्हणून ज्यूस प्यायला गेले आणि ज्यूस पिला. आणि त्यानंतर तिथेच एक शॉपमध्ये सेल लागला होता म्हणून त्या शॉपमध्ये गेले. पण एवढं काही जास्ती व्हरायटी नसल्यामुळे 2च स्टॉप घेऊन तिथून निघाले. त्यानंतर शॉपमध्ये आल्यावर मला कामं होती म्हणून ती कामं केली, कस्टमर केले आणि वेळ कसा निघून गेला कळालंच नाही. सगळं वाइंड अप केलं